चर्चा असू शकतात। उमेदवार पराभूत झालेला आहे त्यामुळे हो हे सांगितलं ना मी, तुम्हाला पण सांगितलं ना सकाळी, तुमचं काय म्हणणं आहे यावर? तुम्हाला पण सांगितलं सकाळी. तुम्ही सांगितलं गोकुळला तिकडे जाण्यासाठी शिवसेनेमध्ये जाण्यासाठी आमचे सर्व 6 आमदार मी एकत्र आहोत आणि मुरजी बोली त्याला मी दुजोरा देतो की बरेच आमदार आमच्या संपर्कात आहेत, बरेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत आणि आमचे साहेब स्वतः बोलले येतो झाकी है पूरा पिक्चर बाकी है, त्यामुळे धीरे धीरे आगे आगे देखो होता है क्या। तर अब तो ये झाकी है, अभी पिक्चर अभी बाकी आहे, अशा पद्धतीचे पिक्चर डायलॉग्स जे आहेत ते आमदार या ठिकाणी देताना पाहायला मिळतात आहेत। आपण पाहू शकतो की संपूर्ण सभागृह सगळ्या लोकप्रतिनिधींनी शिवसेनेच्या भरलेलं आहे आणि त्यातच आता 6 अजून लोकप्रतिनिधींची वाढ जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये 6 खरं तर ठाकरे गटाचे खासदार हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश थोड्याच वेळात। निलेशजी, उद्धव ठाकरे 20 आमदारांची बैठक घेतात आहेत शिवालयाला, 6 आमदार तुमच्या पक्षात, 6 खासदार तुमच्या पक्षात येतात, तुमची ताकद वाढते। दुसरीकडे उद्धव ठाकरेंची ही मुवमेंट कशा पद्धतीने? ही मुवमेंट आपण किती वर्षांपासून बघतोय। मागे पण एकदा खासदारांची बैठक घेतली होती, आपल्याला आठवतं, गेले होते खासदार तेव्हा देखील। आमदारांची बैठक घेणं हे आता त्यांच्यासमोर आता पर्यायच नाही म्हणून घ्यावंच लागणार ना। ते काय सांगणार, जा आता 20 आमदार आहेत। मी मागे पण म्हटलं होतं आम्हाला आमच्याकडे आले तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटायचं कारण नाही। इथे शिंदे साहेबांच्या लिडरशिपवर सगळ्यांचा विश्वास आहे, वेळ देतात साहेब, प्रश्न सोडवतात, मागे खंबीरपणे उभे राहतात। पक्षामध्ये दुसरं काय हवं असतं? आता हे सगळे विषय आता समोर कळलेले आहेत। आता बैठका घेऊन काय उपयोग नाही, जेव्हा बैठका घ्यायला पाहिजे होत्या ना तेव्हाच घ्यायला पाहिजे होत्या। आता घेऊन आता सराव करून आता नाही, सराव हा अगोदर करायचा असतो, सगळं वाटोळं झाल्यानंतर सराव करायचा नसतो। परंतु आता जे 6 खासदार फुटतात आहेत त्या सगळ्या 6 खासदार तुमच्या पक्षात येणार आहेत, त्यांच्या सगळ्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे दौरा करतात आहेत। हा दौरा करायला त्यांना उशीर झाला? बघा, विधानसभेला पण दौरा केला होता ना उद्धव साहेबांनी, केला होता ना, काय झालं? मॅन्डेट कोणाला मिळाला? बघा, आता मी जसं म्हटलं ना, सराव करायची पण एक वेळ असते। आता सगळं काय वाटोळं झाल्यानंतर आता तुम्ही काय सांगायला जाणार मतदारसंघामध्ये? हे तुम्हाला अगोदर हे सगळं थांबवायसाठी किंवा तुम्हाला जे काय वाटत होतं वेळ द्यायला पाहिजे होता, हे अगोदर द्यायला पाहिजे होतं ना साहेब। आता उशीर झाला, आता सगळं कळलेलं आहे, कुठे कामं होणार, कुठे मान मिळणार, कुठे सन्मान मिळणार, आता प्रत्येकाला सगळं काय कळलेलं आहे। कोणी आता थांबायला तयार नाही।